तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, जसं तुम्ही या थंबनेलवर क्लिक करून आलेले आहे की लाडकी बहीण योजना भंगार योजना बंद. तर बघा, अशा प्रकारे या योजनेची जी आहे ते खरंच रियालिटी झालेली आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींसाठी जी आहे ती ही योजना बंद झालेली आहे. योजनेसोबतच जे काही योजनेची आता सत्य परिस्थिती आहे आणि जे रियालिटी आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्यानुसार आणि जो काही महत्त्वाचे विषय आहे ते या ठिकाणी समजून सांगणार आहे. कारण बघा, सर्वात पहिला पॉईंट तर या ठिकाणी वितरणाचा आहे. सर्वात पहिला पॉईंट वितरणाचा आहे की जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 मध्ये सुरू झाली होती, तेव्हा म्हणजे जेवढ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र होत्या किंवा नव्हत्या याकडे शासनाने लक्ष दिले नाही, पण पटापट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये, 2 महिन्याचे पैसे एकत्र, 3 महिन्याचे पैसे एकत्र असे लगातार जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत गेले. आणि त्यानंतर आता बघा, नोव्हेंबर महिन्यापासून डिसेंबर महिन्यापासून जो काही शासनाने केवायसीचा मुद्दा या ठिकाणी टाकला, आता केवायसी नंतर जवळपास तुम्हाला विश्वास बसणार नाही, विश्वास बसणार नाही, 2,50,00,000 बहिणी जे आहे ते 2024 मध्ये पात्र होत्या, पण आता जवळपास लाभार्थी बहिणींची संख्या जवळपास 1,50,00,000च्या जवळपास शासनाने आणून ठेवलेली आहे. म्हणजे जवळपास 30 ते 40% बहिणींना या ठिकाणी अपात्र केलेलं आहे. आणि त्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम असा आहे की वितरण जे आहे ते वेळेवर होत नाही. आधी वितरण पटापट होत होतं, 1, 2, 3, 4 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते. या महिन्यामध्ये सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी जे आहे ते फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे. मागच्या महिन्यामध्ये जे काही जानेवारी महिन्याच्या हप्त्याचा वाटप झाला तो एकदम 23 तारखेला शेवट झाला होता. म्हणजे 4 तारखेला वितरण आधी व्हायचं, 10 तारखेच्या आधी वितरण संपून जायचं, पण आता शासनाचं या पूर्ण योजनेकडे 100% दुर्लक्ष दिसून येत आहे. की जे काही शासनाकडून वितरण केलं जाते ते खूप जास्त उशिरा. यामध्ये शासनाचं बिलकुल आता असं वाटत आहे की शासनाचा इंटरेस्ट या योजनेमधून संपत चाललेला आहे. असं वाटत आहे की योजना शासनाच्या डोक्यावर बसलेली आहे. कसं तरी 5 वर्ष या योजनेला ढकलत न्यायचं आणि पुढच्या सरकारपर्यंत जे होईल ते होईल, असं या योजनेबद्दल शासनाचे विचार आपल्याला दिसून येत आहे. आता बघा, वाटपाचा आपण वाट पाहत आहे की वाटप कधी होईल. 23 तारखेपर्यंत मागच्या महिन्याचा वाटप झाला होता, पण अजूनही फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या वाटपासाठी जो आहे तो कोणत्याच प्रकारचा GR शासनाकडून अजूनपर्यंत आलेला नाही. आला नाही. मागच्या महिन्यामध्ये 18 तारखेला GR आला होता, 23 तारखेला वाटप झाला होता. वाटपाच्या वितरणाबद्दल सुद्धा शासन खूप जास्त निष्काळजी आहे. या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे सुद्धा आधी 2 ते 3 वेळा अपडेट त्यांची येत होती, फेसबुक पेजवर अपडेट येत होती, त्यानंतर GR येत होता. महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे फेसबुक पेजवर अपडेट देऊन सांगत होते की दुसऱ्या दिवशी वितरण होणार, तिसऱ्या दिवशी वितरण होणार. आता त्यांच्याकडून सुद्धा कोणत्याच प्रकारची अपडेट देण्यात येत नाही. महिला व बाल विकास विभागाचा सुद्धा आता GR येत नाही. आधी महिला व बाल विकास विभागाचा GR येत होता, त्यानंतर 2 ते 3 GR असे सामाजिक न्याय विशेष विभाग, आदिवासी विकास विभाग असे 3 GR येत होते. त्यामुळे भरपूर महिलांना, नागरिकांना जे आहे ते समजत होतं की आता 2 ते 3 दिवसामध्ये वितरण होणार, पण वितरणाचे दिवस पुढे लांबत जात आहे. कोणत्याच प्रकारची अपडेट कोणत्याच विभागाकडून या योजनेबद्दल देण्यात येत नाही. त्यानंतर केवायसीचा या ठिकाणी विषय आहे. केवायसी मध्ये बघा, भरपूर लाडक्या बहिणींचे केवायसी चुकल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते हप्ते बंद झालेले आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी त्यांची केवायसी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यापर्यंत केलेली नाही. कारण त्या बहिणींना माहीतच नव्हतं की केवायसी वगैरे काही करावी लागेल. काही बहिणींना वाटत होतं की आपले पैसे तर रेग्युलर सुरू आहे, आपल्याला कशाला केवायसी करायची गरज. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये अशा खूप साऱ्या बहिणी आहेत ज्या गरीब आहेत, ज्या बहिणींना खरंच या 1500 रुपयाची गरज आहे, पण त्या बहिणींचे पैसे जे आहे ते शासनाने केवायसीच्या कारणामुळे किंवा सरकारी नोकरी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे शासनाने जे बंद केलेले आहे. जवळपास अशा बहिणींची संख्या जी आहे ते 1 कोटीच्या जवळपास आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, 30 ते 40% लाडक्या बहिणींचे हप्ते जे आहे ते शासनाने बंद केलेले आहे. मग यामधून शासनाचा हेतू हाच दिसून येतो की लाडक्या बहिणींची संख्या या योजनेमधून कमी करायची. थोड्या प्रमाणात काहीतरी कारण दाखवून, केवायसीचं कारण, सरकारी नोकरी असण्याचं कारण किंवा उत्पन्न जास्त असण्याचं कारण दाखवून, किंवा राशन कार्डामध्ये तुमचे नावं जास्त आहे, मग नावं जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही जास्त बहिणी पात्र होऊ शकत नाही, हे कारण दाखवून सुद्धा शासनाने भरपूर लाडक्या बहिणींच्या कुटुंबातील लाडक्या बहिणींची संख्या जी आहे ते कमी केलेली आहे. त्यामध्ये केवायसी न करण्याचं कारण काय, तर शासनाने केवायसी बद्दल कोणत्याच बहिणींना अपडेट दिलेली नव्हती. ज्या बहिणी जे आहे ते मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहतात, त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, त्या बहिणींना सर्व माहीत असते की आता अपडेट काय येणार. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात, रील्स पाहतात, त्या बहिणींना आयडिया असते या सर्व गोष्टींची की केवायसी करायची आहे, कशी करायची, ऑनलाईन करायची, ऑफलाईन करायची. त्यामुळे त्या शहर भागातील काही किंवा ग्रामीण भागातील काही महिला ज्या मोबाईल यूज करतात त्यांना या गोष्टींची माहिती होते. पण ग्रामीण भागातील काही अशा महिला आहे की त्यांना केवायसी बद्दल काहीच माहित नाही.
केवायसी बद्दल काहीच माहित नाही किंवा त्यांच्या कुटुंबात कोणत्याच व्यक्तीला अशा प्रकारचं नॉलेज जे आहे ते मिळत नाही. त्यामुळे अशा बहिणी सुद्धा केवायसी पासून जे आहे ते वंचित राहिलेल्या, केवायसी करण्यापासून वंचित राहिल्या. त्यामुळे मग आता लाडकी बहीण योजनेमधून सुद्धा त्या बहिणींना वंचित ठेवण्यात आलेला आहे. त्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. शासनाने कमीत कमी प्रत्येक केवायसी सुरू करताना प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये किंवा ज्या विभागाकडून जे आहे ते माहिती द्यायला पाहिजे की प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये अनाउन्समेंट करायला पाहिजे की लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू झालेली आहे, केवायसी करावी लागेल. आणि त्यानंतर भरपूर लाडक्या बहिणी जे आहे ते केवायसी करण्याला सुरुवात होईल. बहिणींना माहीतच नाही तर मग केवायसी कशी करणार? कारण ग्रामीण भागातील, खेडेगावातील लाडक्या बहिणी जे शेती कामाला किंवा शेतमजुरीला जातात त्यांना याबद्दल माहिती नसते. त्यामुळे त्यांची केवायसी झाली नाही, हप्ते बंद झाले. आणि केवायसीची दुरुस्तीची यादीमध्ये आता काही बहिणींचे नाव नाही. काही बहिणींची जी केवायसी केली होती त्या बहिणींनी केवायसी केली असून सुद्धा जे आहे ते त्या बहिणींचे हप्ते बंद झाले. मग केवायसी मध्ये चुकी झाली तर मग चुकी झाली म्हणून हप्ते बंद केले. हप्ते बंद केले तर शासनाने दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव द्यायला पाहिजे. दुरुस्तीच्या यादीमध्ये नाव द्यायला पाहिजे. मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्त्यापासून सुद्धा त्या बहिणींचे सुद्धा हप्ते जे आहे ते या ठिकाणी बंद केलेले आहे. त्यामुळे सर्व ओव्हरऑल जो काही शासनाचा कारभार या ठिकाणी केवायसी बद्दल आणि लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी संख्या कमी करण्याबद्दल दिसत आहे, तर सर्व शासनाचा जो काही हा प्लॅन आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे. पूर्णपणे 100% शासनाची या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पूर्णपणे दुर्लक्ष आहे. वाऱ्यावर सोडल्यासारखी ही योजना सध्याच्या परिस्थितीमध्ये सुरू आहे, वाऱ्यावर सोडल्यासारखी. त्याचप्रमाणे भरपूर लाडक्या बहिणी अशा आहे की नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज भरला, काही बहिणींनी वेबसाईट पोर्टलवरून अर्ज भरला, त्या बहिणींना सुद्धा त्यांचा अर्ज चेक करता येत नाही. नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज भरला तर काहीच पाहता येत, काहीच चेक करता येत नाही. पोर्टलवरून अर्ज भरला, ज्या बहिणींकडे आयडी पासवर्ड आहे फक्त त्याच बहिणींना अर्ज चेक करता येतो. त्याच बहिणींना अर्ज चेक करता येतो. फक्त जे आहे ते त्याच बहिणींना अर्ज चेक करता येतो, बाकी कोणीच त्यांचा अर्ज चेक करू शकत नाही. अर्जाचं स्टेटस काय आहे, कशामुळे हप्ते बंद झाले, कशामुळे हप्ते पेंडिंग झाले, बँकेचा प्रॉब्लेम आहे का, केवायसीचा प्रॉब्लेम आहे का, काहीच ऑनलाईन चेक करता येत नाही. त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा त्यांना प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. किंवा मग पैसे जर बंद झालेले आहे तर सुरू करण्यासाठी काय करावं लागेल याबद्दल सुद्धा कोणत्याच प्रकारची माहिती त्या ठिकाणी दिली जात नाही. मग ओव्हरऑल जर म्हटलं तर लाडकी बहीण योजनेबद्दल कोणत्याच प्रकारची क्लिअरिटी या ठिकाणी नाही. फक्त तुमचे पैसे बंद झाले तर बंद, ज्यांचे भरोसे भगवान भरोसे सुरू आहे त्यांचे या ठिकाणी हप्ते सुरू आहे. महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये गेल्यानंतर सुद्धा तुमची कोणत्याच प्रकारे मदत केली जात नाही. किंवा तुमचे हप्ते बंद झाले आहे का, मग तुम्हाला कोणते कागदपत्र देऊन तुमचे हप्ते सुरू करता येईल का, अशा प्रकारे कोणतीच मदत जी आहे ते लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात केली जात नाही. कोणत्याच प्रकारची क्लिअरिटी नाही, कोणत्याच प्रकारची अपडेट या योजनेसाठी नाही. ज्यांचे पैसे सुरू आहे त्यांचे सुरू आहे, ज्यांचे पैसे बंद झाले त्यांना कोणत्याच प्रकारची मदत शासनाकडून अजूनपर्यंत दिली गेलेली नाही. की केवायसी करून हप्ते सुरू करता येईल किंवा कोणता दुसरा मार्ग आहे की तुम्हाला स्वतः प्रूव्ह करता येईल की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे, अशा प्रकारची कोणतीच अपडेट शासनाकडून नाही. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज भरला किंवा वेबसाईटवरून अर्ज भरला तर लाडक्या बहिणींसाठी शासनाने स्पेशल एक पोर्टल तयार करायला पाहिजे. त्या ठिकाणी आधार नंबर टाकूनच लाडक्या बहिणी त्यांचा अर्ज चेक करतील. मग तो अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून भरला असो की वेबसाईटवरून भरला असो, बाकी सर्व योजनेसाठी ह्या सर्व गोष्टी अवेलेबल आहे. तुम्ही पाहिलं असेल कोणतीही योजना, शेतकरी संबंधित योजना असो किंवा संजय गांधी निराधार योजना आहे किंवा बांधकाम कामगार योजना किंवा इतर कोणत्याही योजना असो, त्या योजनेसाठी स्पेशल सर्व्हर, स्पेशल पोर्टल आहे आणि त्या पोर्टलवर आधार क्रमांक टाकूनच लाभार्थी त्यांचा अर्ज चेक करू शकतात, सर्व कामं करू शकतात, केवायसी करू शकतात, त्यांचा अकाउंट नंबर चेक करू शकतात, सर्व पेमेंटची स्थिती वगैरे पाहू शकतात. पण लाडकी बहीण योजनेमध्ये अशा प्रकारची कोणतीच वेबसाईट शासनाकडे नाही. फक्त ती लॉग इन करण्याची वेबसाईट आहे आणि केवायसी करण्याची, या व्यतिरिक्त कोणतीच सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणी त्यांचा आधार क्रमांक टाकून अर्ज चेक करू शकत नाही. सर्व लाडक्या बहिणींचे अर्ज अंधारात आहे आणि कधी पण त्या बहिणींचे हप्ते बंद केल्या जाऊ शकते. तर तुम्हाला जसं मी सांगितलं की केवायसीच्या कारणामुळे शासनाने आता लाडक्या बहिणींचे जवळपास 30 ते 40% लाडक्या बहिणींचे हप्ते बंद केलेले आहे. मग त्यामुळे त्या लाडक्या बहिणी म्हणत आहे की आम्हाला एकतर केवायसी करण्यासाठी संधी द्या, आम्हाला केवायसी करण्यासाठी संधी द्या किंवा मग आम्हाला नवीन केवायसी करून आम्ही आमचे केवायसी पुन्हा करतो, आमच्या केवायसीची पडताळणी करा, नंतर मग आमचे हप्ते पुन्हा सुरू करा. पण विनाकारणच पात्र असून सुद्धा फक्त केवायसीच्या प्रश्नाच्या चुकीमुळे लाडक्या बहिणींचे जे आहे ते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्त्यापासून पैसे शासनाने बंद केलेले आहे आणि शासनाकडून कोणत्याच प्रकारची माहिती
किती लाडक्या बहिणींचे जिल्ह्यानुसार किती लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले हे सुद्धा सांगितले जात नाही. आणि वितरण संबंधित जो काय आपण महत्वाचा पॉईंट या ठिकाणी घेतला होता की शासनाने एक तारीख फिक्स करायला पाहिजे. शासनाने एक तारीख फिक्स करावी. तुम्ही तिकडे GR काढा किंवा काढू नका, GR सोबत आमचा काही संबंध नाही. GR आला तरी ठीक, नाही आला तरी ठीक, पण शासनाने एक तारीख फिक्स करावी. वाटपाची एक तारीख म्हणजे या तारखेपासून तर या तारखेपर्यंत 100% वाटप होईल अशी शासनाने एक जे आहे ते तारीख फिक्स करायला पाहिजे लाडक्या बहिणींसाठी. आणि त्या तारखेला फिक्स तारखेला जे आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करायला पाहिजे. पण कधी पण GR येतो, कधी पण वाटप होतो, काही वाटपाची तारीख फिक्स नाही. लाडक्या बहिणींचं काही प्लॅनिंग असते, काही ट्युशन क्लासचे जे काही त्यांना फीस भरावी लागते किंवा कोणत्या लाडक्या बहिणींचे बचत गटाचे पैसे भरायचे असते किंवा लोनचे हप्ते असतात. अशा प्रकारे लाडक्या बहिणींनी त्या 1500 रुपयाची प्लॅनिंग करून ठेवलेली आहे. पण त्या प्लॅनिंगवर सुद्धा शासनाने पाणी फेरलेलं आहे आणि कोणत्याही टाइम बे टाइमला शासन वाटप ओव्हरऑल जर सांगितलं तर 1500 रुपये काही बहिणींना येत आहे. हा पॉईंट जर सोडला तर पॉझिटिव्ह पॉईंट या योजनेसाठी काहीच नाही. पॉझिटिव्ह पॉईंट कोणताच नाही. ज्या बहिणींचे पैसे सुरू आहेत त्या बहिणींना 1500 येत आहे, त्या बहिणी खुश आहेत. पण ज्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहे आणि शुल्लक कारणामुळे KYCच्या कारणामुळे त्या बहिणी अजूनही नाराज आहेत. त्या बहिणींना कोणत्याच प्रकारची मदत नाही, काहीच नाही. योजनेमध्ये कोणत्याच प्रकारची क्लिअरिटी नाही. कोणीच या योजनेची जिम्मेदारी घ्यायला तयार नाही. शासनाने ही योजना वाऱ्यावर सोडल्यासारखी ठेवलेली आहे. तर बघा, जे काही महत्त्वाचे पॉईंट होते मी तुम्हाला सांगितले. याबद्दल शासनाने भरपूर अपडेट करायला पाहिजे. जे काही KYCची वेबसाईट आहे किंवा शासनाने लाडक्या बहिणींसाठी पोर्टल तयार करायला पाहिजे. आधार कार्ड वरूनच त्या लाडक्या बहिणी आपला अर्ज चेक करू शकतील किंवा कशामुळे त्यांचे हप्ते बंद झाले, त्यामागे कारण काय आहे, नेमकं कारण काय हे तरी म्हणजे लाडक्या बहिणींना ऑनलाईन पद्धतीने चेक करता यावं. मग त्यासाठी लाडक्या बहिणींना काही उपाय करता येईल का, काही त्यांना पुरावा देता येईल का की त्यांचा अर्ज पुन्हा सुरू झाला पाहिजे.